नमस्कार मंडळी, मी भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. चला आज एक नवीन रेसिपी. त्यासाठी ना आपण पुरणाचे मोदक करणार आहोत बाप्पांसाठी. पुरण त्यासाठी मी आधी तयार करून घेतलेले बघू शकता आपण. आणि पुरणाची रेसिपी यूट्यूब चॅनलवर आहे माझ्या, आपण बघू शकता जाऊन. त्यासाठी आता पुरण घेतलेले आहे आणि 2 वाटी आपण मैदा घेणार आहे. हे चाळून व्यवस्थित करणार आहे. बघू शकता 1 वाटी मैदा आपण टाकून घेतलेले आणि चाळून घेणार आहे. आणि ही दुसरी वाटी व्यवस्थित चाळून घ्यायचा. थोडेसे मीठ, 2-3 चमचे आपण तूप वापरणार आहोत. गरम नाही आहे तूप, थंडच आहे. तळणीचे मोदक करणार आहोत ना आपण, त्यासाठी मग व्यवस्थित पीठ लावून घेत. गव्हाच्या पिठाचे पण होतात, पण ते एवढे कुरकुर होतात ते पण जास्त दिवस टिकत नाही. मैदा असतो ना हा टिकतो आणि तसंच कुरकुरपणा राहतो त्याच्यात. व्यवस्थित डो लावून घेणार आहे. पाणी घेतलेले 1 ग्लासात. मिक्स केले पीठ आणि तूप. बघू शकता छान पिंडी होते. चला आता थोडे पाणी टाकून डो लावून घेणार. जास्त सॉफ्ट नाही आणि जास्त कडक पण नाही. थोडी पाणी टाकणार आहे, कारण की मैद्याला जास्त पाणी लागत नाही. अजून थोडेसे पाणी. बघू शकता छान व्यवस्थित डो लावून घेतलेले आहे. आता 5 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहे. चला पीठ छानपैकी मुरजलेले आहे. बघू शकता झाकण काढलेले आहे आपण. बघू शकता पुरण, मैदा आणि पुरण. चला मग रेसिपी करून घेऊ. छान पीठ मुरजलेले आहे. थोडंसं पोषण घेऊन आपण मोदक तयार करणार आहे आता. बघू शकता पारी करायची. याला पीठ किंवा तूप पण लावू शकतो आपण पारी करण्यासाठी. पारी करून घेणार. अशी पण केली तर ते घट्टसर आहे पीठ, जास्त हे नाही. किंवा लाटून पण करू शकतो. सारखी करायची, कुठे जाड कुठे पतली अशी नाही करणार. सारखी पारी करणार, खूप छान होतो. बघू शकता एक सारखी पारी करून घेतलेली आहे. आपण मोठी पण करणार. एक छोटी तर करून दाखवते आधी. थोडंसं पोषण पुरणाचा. आपल्याला हवे तसे मोठे छोटे करू शकतो. गोळे करून घेणार आधी, कारण की बसतो. पुरणाला थोडासा उंच आकार दिलेला आहे. असं धरणार आणि एक पारी मध्ये बघा.
अंगठ्याने पाचीच्या साईडनं दाबत चालायचं आणि उंचवरती शेंडी काढणार. बघू शकता. चमचा घेणार एक साधा असा आणि कळ्या पाडणार. आपल्याला हवेल तशी कळ्या पाडायच्या, छान दिसतात. सोपं आहे. वरतीपर्यंत त्याला बैठक करून घेणार. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. पुन्हा दुसरा करणार. आता तिसरा 2 झालेले आहे आपले. पुन्हा तेवढेच पोषण घेऊन व्यवस्थित मळून पारी करणार. आता आपण अशी प्रकारे पण करू शकतो पारी. आपल्याला ते लाटून पण करू शकतो, बोटाने वगैरे थापून. खूप लवकर होते अशी पण, आणि चिटकत नाही ही खाली. पिठात आपण तूप टाकलेलं येतं त्यामुळे. बघू शकता अजिबात चिटकत नाही. आणि पारी पण पहा किती सुंदर झालेली आहे. पुन्हा पुरण आपल्याला हवं तसे जास्त कमी आपण आपल्या हिशोबाने भरू शकतो. ठेवायचा मस्त असं. बघू शकता मधला बोटमध्ये बाजूच्या साईडने 2 बोटं चिमटी काढायची. बघू शकता ह्याच प्रकारे आपण कळ्या पाडून घेणार. हा दाबायचा मध्ये आणि व्यवस्थित तोंड मिळून घेणार. आता पुन्हा चमच्याने आपण कळ्या पाडणार. वरून पडायच्या. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. दिसताय छान. चला मग ह्याच प्रकारे आपण सर्व मोदक करणार जातो. बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेले. थोडेसे पुरण शिल्लक राहिलेले आहे. आपण पूर्ण पीठ मळून आपण करू शकतो. 11 झालेले मोदक तेवढे पिठात, 2 वाटी पिठात. बघू शकता जास्त मोठे नाही आणि छोटे पण नाही. खूप सुंदर झालेले आहे. तेल पण तापण्यास ठेवलेले आहे. आपण तुपात पण तळू शकतो, आपल्याला जे आवडेल ते. तेल हलकेसे गरम करणार, जास्त कडकडीत नाही करणार, कारण की पुरण असतं त्यासाठी. मध्यम गॅसवरच, एकदम लो आहे गॅस. चला मग गणपती बाप्पा मोरया. दुसरा आपण चमचा घेणार आणि चमच्याने हळूवारपणे हलवणार त्याला. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. नाही आपण खवा वापरला आणि नाही आपण खोबरं वापरले तरी किती सुंदर आपले मोदक तयार होणार आहे.
बघू शकता आपण. बघू शकता आपले मोदक तळण्याचे तयार झालेले, काढलेले आहे मी तेलातून. बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालेले आहे आपले. चला सर्वात आधी आपण आपल्या शेगडीला देऊया. चूल असले तर चुलीला देतो आपण.